चांगले पंच म्हणून त्यांचं आपण नेहमी काम पाहतो. एक लिजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांचं या भगवा क्रीडामध्ये हार्दिक सुस्वागतम, वेलकम. तर अक्षय, आपण लगेच सुरुवात करायची आहे. धन्यवाद दिनेश सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून स्वरांच्याई सरस्वतीला वंदन करून जगद्गुरु नित्यानंदांचरणी नतमस्तक होत या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजीराजेंना मानाचा मुजरा. आपण पाहताय धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर यांच्या वतीनं आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ भगवा करंडक 2024 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन. आणि भगवा करंडक मधला आजचा दुसरा दिवस WCA अंतर्गत वाडा क्रिकेट असोसिएशनच्या टीम आज मैदानाच्या आतमध्ये येत. निखिल भोईर ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर महेश जो नॉन स्ट्राईक एंडकडे आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सचिन पहिल्या ओव्हर करता. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल सेट मॅचला सुरुवात होतीये. मॅच नंबर 2. निखिल भोईर स्ट्रायकर एंडकडनं डावाची सुरुवात करण्याकरता सज्ज झालाय. ऑफस्टोनच्या बाहेर थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, मात्र पहिला बॉल होता त्यामुळे तेवढं प्रॉपर कनेक्शन निखिलकडनं पाहायला मिळालं नाही. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलची पाबंदी आहे पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्या 38 सर्कलच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र तेवढंसं प्रॉपर जे कनेक्शन असायला हवं ते झालं नाही. आणि बॅकलिप सुद्धा थोडी खालची पाहायला मिळाली पहिल्या बॉलवर. एक धाव ही धावफलकावर आहे. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सचिन. आखूड टप्प्याचा बॉल होता पुन्हा एकदा, मात्र दोन्ही फलंदाज एक एक सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं उघडतायत. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आताताईपणा तो नेहमी नडतो तुम्हाला. विध्वंसकता विस्फोटकता क्रिकेटची गरज आहे, मात्र खूप जास्त पहिल्या सुरुवातीपासून आक्रमकता केली तर मग ते कधीतरी तुमच्या अंगलट येऊ शकतं. त्यामुळे थोडंसं सावध पवित्र. आणि त्यानंतर सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं दोन्ही फलंदाजांनी. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली निखिलने. पुन्हा एकदा चेंडूला सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते 3 वर. 3 चेंडूचा खेळ झाला. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आहे. आणि मॅन्डेटरीच्या या पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर फक्त 3 धावा आल्यात पहिल्या 3 बॉलवर. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी राहिली आत्तापर्यंत. गोलंदाजी करत असताना सचिन काही युवा टॅलेंट जे बिलोशीमधनं तयार होत आहे त्यामधलंच हे एक नाव आहे. आखूड टप्प्याचा बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्ट करण्याकरता, पेट्रोलिंग करण्याकरता. जोपर्यंत इथे त्याने पेट्रोलिंग केली थोडंसं फंबल त्याच्याकडनं पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा घेतला. नोचा इशारा आलाय. नो +2. टोटल 3 धावा यावेळेस टीम कांधरे करता. जय हनुमान गांधरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र फटका फसला जरी असला तरी हा फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षकाला ठाऊक आहे त्यामुळे त्यानं संयम राखावा असा इशारा केला आपल्या हातानं. कारण इथे जर आपण पाहिलं तर झेलाचा फायदा नसता झाला. मात्र 1 रन ती महत्वाची आहे टीम जय हनुमान गांधरेला. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय तिथे आणि खराब फिल्डिंग. बॉल यावेळेस थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पार. कुठल्या पद्धतीने आलाय ते महत्वाचं नाहीये, चौकार आलाय ते महत्वाचं आहे. धावसंख्या 4 वाढेल.
पुढे सरकत असताना धावून पोचतीये 11-11. पाच चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर जी धावसंख्या आहे ती 11 धावा. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला आणि त्यानंतर बॉलला लॉंग लेगच्या डोक्यावरनं फेकून दिले सीमारेषा पार. अप्रतिम फटका निखिल भोईरच्या बॅटमधनं इथे आलाय दमदार षटकार 6. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल निखिल भोईर हा फटका खेळताना पूर्णपणे यष्टांच्या लगत गेला होता. क्रीजच्या अगदी कोपऱ्याचा जो वापर आपण म्हणतो ना त्या कोपऱ्याचा वापर केला, शफल झाला होता आणि तिथनं मग हा फटका त्याला हवाय त्या क्षेत्रामध्ये खेळला आणि आपल्या टीम करता 6 धावा तिथे एकवटल्या, ज्या षटकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ आपल्या नावावर केलाय. कारण पहिल्या 4 बॉलमध्ये शांतता होती, संयम होता, मात्र त्यानंतरचे 2 चेंडू त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आक्रमकता होती आणि त्यामुळे पहिल्या षटकानंतर 17. महेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया षटकातील पुढचा बॉल कशा पद्धतीनं महेश गोळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर स्ट्रायकर. इथे मात्र हा बीमर आहे, 1 रन त्यावर निश्चित अधोरेखित होईल. इथे चुकीचं नाव लिहिलं गेलंय कारण प्रियेश पाटील आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 31 तर्रार वेगवान गोलंदाज, नेहमीच बिलोशीकरांकरता महत्वाचं योगदान देणारा हा खेळाडू सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. प्रियेश जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, चांगला मारा त्याला इथे अद्यावत करावा लागेल. पुढे खेळवण्याचा प्रयत्न, चांगला फटका निखिलच्या बॅटमधनं, बॉल यावेळेस निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल, रन्स मिळतील 4. चांगली फलंदाजी करतोय निखिल बिहाइंड विकेट, विशेष करून थोडासा बॅकफुटला जातोय आणि तिथनं चांगली फटकेबाजी करतोय. आपल्या टीमच्या हितार्थ जे चांगले फटके येणं गरजेचे आहे ते चांगले फटके इथे निखिल भोईरच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तंत्रशुद्धता अगदी ठासून भरली या खेळाडूच्या अंगामध्ये आणि तोच निखिल मैदानाच्या आतमधनं अगदी चांगली फटकेबाजी करत असताना ते म्हणतात ना, तुमचा फॉर्म हा येतो आणि जातो, मात्र तुमच्यामधला जे क्लास आहे तो कधीही संपत नाही. तो तुम्हाला कायम मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करण्याकरता मदत करतो. इथे थोडासा लेटकट खेळायचा होता, वेट केला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जोपर्यंत बॉलला फील्ड केला, कुठलीही धाव नाहीये, निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या धावफलकावर आहेत. प्रियेश यावेळेस मात्र उडवलंय, बॉलला फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावर आहेत. प्रियेश पाटील त्याच्या विपक्षामध्ये हात खोलताना सातत्यानं निखिल पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं हा फटका सजवलाय त्यानं. 2 धावा तिथे मिळवण्याचा मनसुबा होता आणि 2 धावा यावेळेस मिळवल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं ही कामगिरी तुम्हाला विकेटमध्ये उभं असताना सातत्यानं करावं लागते आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. सुस्थिती आपल्या टीमची जरूर निर्माण केली आहे. निखिल भोईर विशेषतः या डावामध्ये त्याची फलंदाजी अगदी योग्यतेची राहिली आहे. वैयक्तिक 24
या धावसंख्येवर तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादा खेळाडू जर 30-35 रनची इनिंग खेळून जातो तर मग तिथे तुम्ही 75+ रन जरूर पाहता. यावेळेस एक सिंगल करता प्रयत्न आहे आणि एक सिंगल इथे जरूर मिळेल. एकावर समाधान मानावं लागेल. लालच ती जर दुसऱ्या रनची इथे केली असती तर निश्चित धोका होऊ शकला असता. आपण नेहमी रोडने जाताना वाचतो ना की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तो मनाचा उत्तम ब्रेक इथे निखिलनं लावला. दुसऱ्या रनचा कुठलाही मोह त्याच्या मनामध्ये नव्हता आणि त्यामुळे एक सिंगल न धाफलक पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते 32 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट ते प्रत्येकाला पाहायला आवडतं आणि तेच चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे माघारी परतावं लागेल महेशला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय टीम जय हनुमान गांधरेला. फलंदाज महेश बाद होऊन तंबूच्या आसरात परत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक फलंदाजी करण्याकरता आला आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर ही इथे बदल झालाय. गोलंदाजी करण्याकरता सागर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतो. निखिल भोईर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे आहे. चांगली फलंदाजी करतोय. ऑन मेरिट जेव्हा तुम्ही बॅटिंग करता ना तेव्हा निश्चित तुम्हाला रन मिळतात आणि ती फलंदाजी प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला आवडते. इथे अगदी मेरिटवर बॅटिंग करतोय त्यामुळे चांगल्या रन्स आपल्या टीम करता जोडतोय. ऑफ्टरच्या बाहेर पुन्हा एकदा तिथे बॉलला ज्या क्षेत्रामध्ये दिशा दर्शवायची होती 2 वेळा अगदी जर आपण पाहिलं ना तर तिथे कट करण्याचा प्रयत्न होता निखिलचा. थोडासा वेट करत तो फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र दोन्ही वेळा बॉल त्याच्या बॅटमधनं निसटलाय. आयसाईट थोडीशी डळमळीत होते अशा पद्धतीचे फटके खेळताना आणि इथे जर आपण पाहिलं तर ती आयसाईट थोडीशी डळमळीत होती आणि त्यामुळे बॉल विकेट कीपरच्या हातात. खराब बॉल त्याला योग्य ती पनिशमेंट फेकून दिलं. यावेळेस लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. षटकार. फटका चांगला आहे मात्र एक्स्ट्रा कव्हर तिथपर्यंत जाणं शक्य झालं नाही. प्रियश पाटील चुकी करणार नाही. एक चांगला कॅच त्याच्याकडनं कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल फलंदाज निखिल भोईरला. महत्वाचा विकेट महत्वाचा झटका इथे लागलाय तो जय हनुमान गांधरे टीमला.
यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता, ज्याला जमिनीलगत खेळलाय, जमिनीशी खेळत चाललेला हा बॉल जोपर्यंत डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला, रिटर्न केला गेला, तिथपर्यंत एक धाव ही धावफलकावर जोडली जाते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यावेळेस सज्ज होत असताना सागर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय बॉलला, क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल, बॉल निघून जाईल, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषा पार. विवेक जाधवच्या बॅटमधनं आलेला हा दमदार क्वालिटी स्ट्रोक षटका. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा, तर नंतर बॉल चाललाय, जोपर्यंत फील्ड केला एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते ती यावेळेस 46 या आकड्यावर. सुस्थिती आपण म्हणू शकतो. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टॉस जिंकून जिथे बॅटिंगचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी ठरवलाय असंच म्हणावं लागेल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जय हनुमान गांधरे, तुम्ही जो निर्णय घेता, जो प्लॅनिंग तुम्ही मॅच करता केलाय, तो प्लॅनिंग तुम्हाला यशस्वी करणं गरजेचं असतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर आपला प्लॅन अगदी योग्यतेने एक्झिक्यूट केला. इथे टीम जय हनुमान गांधरेनं सुरुवात निखिलनं ज्या पद्धतीने केली किंवा ज्या पद्धतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळत राहिला, 31 रन त्यानं बनवल्या आणि त्या 31 रन या डावामधल्या महत्त्वाच्या असतील. विवेक जो नुकता मैदानामध्ये आलाय वन डाऊनच्या स्वरूपानं 7 धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर कपिल जो फलंदाजी करता मैदानाच्या आतमध्ये आहे. जबाबदारी प्रत्येकाला घ्यावी लागेल. क्रिकेटची मॅच आहे ना, ती एकट्या दुसऱ्याच्या भरोशावर तुम्ही सातत्यानं जिंकू शकत नाही. क्रिकेटमध्ये सांघिक खेळ तो खूप महत्त्वाचा आहे. ओव्हरऑल टीमला चांगला परफॉर्म करावा लागतो आणि तो चांगला परफॉर्म जी टीम करेल ती आजच्या दिवसातनं क्वालिफाय होईल. बिलोशी जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ आणि त्यामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या 46. थोडासा सुधारणा आणावा लागेल, कमबॅक करावा लागेल. प्रियेशला या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल तर त्याच्या टीम करता जागा निर्माण होईल. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः प्रियेश तो बॉलच्या खाली आलाय आणि सेल्फ फॉलो थ्रू मध्ये एक चांगला कॅच त्याने इथे कॅरी केलाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल यावेळेस बॅटरला. विवेक जाधव त्याच्या पारीचा अंत झालाय, विकेट आली आहे. खेळाडू बाद. आपल्या या मुख्य मंचावर आपल्या सोबत सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं आपण करतोय. हेमंत पाटील यांना विनंती असेल आपण प्रभाकरजी पाटील आपल्या सोबत जे मुख्य मंचावर उपस्थित आहेत ज्यांना आपण सन्मानित करावं, त्यांचं स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या विभागाची जी इथे उपस्थित होत आहेत आणि या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय. हा आमचा मुख्य मंच तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. सन्माननीय बलरामजी
साहेब इथे उपस्थित होत आहेत. बलराम साहेब, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. तर नंतर WCAचे कमिटी मेंबर इथे उपस्थित आहेत. हसमुख पाटील आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण इथे करतोय. निखिल पाटील यांना विनंती असेल की आपण हसमुख पाटील यांना सन्मानित करावं. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. जे मान्यवर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचा सन्मान, त्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि या अतिथींना आपण इथे सन्मानित करतोय, त्यांचं आदरातिथ्य करतोय. तीन चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 46. प्रियेश पाटील कमबॅक करायचं होतं. मी म्हटलं ना या डावामध्ये महत्वाची गोलंदाजी प्रियेशला इथे करावी लागेल. एक षटक त्याला चांगलं टाकून जावं लागेल आणि सध्या जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 4 बॉल ज्यामध्ये त्यानं एकही धाव खर्च केलेली नाही. चांगली गोलंदाजी करतोय सध्या प्रियेश. पुढचा बॉल प्रियेश पाटीलचा. यावेळेस मात्र थोडंसं स्टेप आउट केलं आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलं. लॉंगच्या सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट केले 6. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 6 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचतीये 52. 50 कम्सअप, 50 कंप्लीट केल्यात. 52 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र प्रियेचा हा बॉल फुल टॉस होता. थोडंसं पुढे आला, आणखी जोर मिळतो. जेव्हा तुम्ही थोडंसं स्टेप आउट करून फटके खेळताना तेव्हा जो फटका सीमारेषे पलीकडे जाणारा नसतो तोही जातो, कारण एक्स्ट्रा जोर त्या फटक्यामध्ये येतो आणि तोच यावेळेस पाहायला मिळाला. एक षटकार आला ज्या षटकारामुळे 52 रन्स. प्रियेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता खाली राहिला. आडव्या पट्ट्याचा अक्रॉस द लाईननं फलंदाजी करतोय. थोडासा लेट सुद्धा खेळतोय. बॅटचा स्विंग जर आपण पाहिला ना तर तो तेवढासा वेगवान नाही आहे. जर तुमच्या बॅटचा वेग कमी असेल तर मग फटके सातत्यानं मोठे खेळणं ते तुमच्याकरता कठीण होतं. यावेळेस जर आपण पाहिलं तर थोडंसं अक्रॉस बॅटनं फटके खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याचा वापर करण्याचा प्रयत्न. आडव्या पट्ट्यानं तुम्ही एका चांगल्या गोलंदाजाला फेस नाही करू शकत. तेच झालं या ओव्हरमध्ये. आडव्या पट्ट्याचा सातत्यानं होणारा वापर, त्यामुळे प्रियेश पाटील या षटकावर हावी आहे असंच म्हणावं लागेल. ज्यानं 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. एकंदर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 52 रन्स धावफलकावर. शेवटचं षटक, अंतिम षटक निखिल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. निखिल पाटील अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे आणि यशस्वीरित्या ती जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. पुढचा बॉल समोर स्ट्रायकर एंड कडनं कपिल आहे. यावेळेस मात्र चांगला फटका स्क्वेअर लेग मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जातोय. 1च्या मदतीनं धावसंख्या 53. जिथे 70-75 आपण बघत होतो तिथे आता 60-65 पर्यंत यावं लागेल, कारण निखिल जसा बाद झाला ना तशी या डावाची जी पडझड आहे ती पाहायला मिळाली. विशेष करून आकाश स्ट्रगल मध्ये आहे या फलंदाज. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. एकावरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 54वर. सिंगल डबल्स त्या आता येताना पाहायला मिळत आहेत. षटकारांची जी आतिषबाजी होती ती कुठेतरी शांत झाली. ओव्हर नंबर 4 प्रियेश पाटील या मॅच मधला सर्वात महत्वाचा दुवा राहिला. त्या ओव्हरमध्ये त्यानं रोखून धरलं गांद्रेकरांना. हनुमान गांद्रे आणि SP बिलोशी या दोन टीम मध्ये ही लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र रनिंग बिटवीन विकेट ती सुधारित ठेवावं लागेल. हा ना, हे खूप वाईट आहे. कॉलिंग जर केलं ना तर मग तुम्ही सुसाट वेगानं धावत सुटलं पाहिजे. तुम्ही विकेटच्या मध्ये येऊन प्रश्न विचारताय, रन कंप्लीट होणार नाही. इथे तेच झालं. अगदी विकेटच्या मध्ये आला आणि तदनंतर प्रश्न केला, मात्र त्याचं उत्तर होतं विकेट. फलंदाजाला माघारी परतावं लागलं. विकेटचं बदल, खेळाडू बाद.
या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय पांडुरंगजी मोरगा इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. विनंती असेल आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. तीन चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धाफलकावर 55 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज निखिल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे ऑन साईडला खेळला गेलाय. तेवढासा जोर दमखम नाही आहे. डबल करता इथे कॉलिंग नाही आहे. एकच सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. मॅच जर आपण पाहिली तर जी खूप मोठ्या धावसंख्येची वाटत होती ती आता आटोक्यामध्ये आली. 56 धावसंख्येवर रोखलं गेलंय. क्रिकेट हा खेळ तसाच आहे ना, हा शॅमेलियन सरड्यालाही लाजवतो. कारण अगदी क्षणार्धात इथे रंग बदलणारा खेळ. जिथे आत्तापर्यंत 3 ओव्हरपर्यंत आपण विचार करत होतो 70-75, तिथे चौथ्या ओव्हरमध्ये आपण विचार केला 65चा आणि तिथे शेवटच्या ओव्हरमध्ये विचार करतोय 60चा. हा फरक आहे. मात्र यावेळेस एक चांगला तगडा प्रहार, बॉल गेलाय सीमारेषा पार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 60+ मध्ये जाऊन पोहोचतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 62 या आकड्यावर. ओमसाई निंबवली संघ इथे उपस्थित होतोय. सागर भोईर इथे येत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आहेत. सागर भोईर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. तसंच निखिल यांचे भाऊजी सुद्धा आहेत जे इथे आलेत, त्यांचं स्वागत आहे, वेलकम. तसंच ग्रुप ग्रामपंचायत केलठण चे विद्यमान सदस्य विशाल गरेल इथे येत आहेत. विशाल गरेल, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस बॉल चाललाय दूर सीमारेषा पार. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क. षटकार 6.
आपल्या मुख्यमंचावर सागर भोईर इथे उपस्थित होत आहेत आणि सागर भोईर यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं केला जाईल. मी विनंती करतोय भावेश पाटील, आपण सागर भोईर यांचा सन्मान या मुख्यमंचावरनं करावा. भावेश पाटील, आपण सागर भोईर जे या मुख्यमंचावर उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. नेक्स्ट मॅच मध्ये टीम ओमसाई निंबवली तुम्हाला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल आणि ओमसाई निंबवलीच्या विपक्षामध्ये खेळताना दिसेल ती टीम भूपेंद्र पाटील आपल्याला विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. इथे जर आपण विचार केला तर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल इथे जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहिला मिळालाय. षटकातील पहिला चेंडू तिथे डॉटच्या स्वरूपाने येत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर आलाय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. फुलटॉस होता मात्र तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबल करता कॉलिंग आहे. रिस्की ही डबल रन होती मात्र वेगवान दौड. मुकेश विकेटच्या मध्ये धावण्यामध्ये एक्सपर्ट असलेला खेळाडू आहे. रनिंग बिटवीन विकेट अगदी चांगली आहे. SP बिलोशी करता मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं ज्यानं चांगला परफॉर्म केलाय तो मुकेश सध्या मैदानाच्या आतमध्ये या रुपेशच्या साथीनं रुपेश आणि मुकेश या जोडीला या डावामध्ये चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून द्यावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर. हा बॉल ऑफ्टमवर पडला. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. पंच आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय तिथे व्हाईटचा. अतिरिक्त धावा ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला शेवटी फायदेमंद ठरतात. ती अतिरिक्त रन इथे धाफलकावर आली आहे. मयूर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 69 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक महत्वपूर्ण कॅच इथे टिपला गेलाय. माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. मनोज जाधव इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीर पाटील ते सुद्धा इथे येत आहेत. ओमसाई निंबवली या दोघांचाही मनपूर्वक स्वागत आहे. आयोजकांच्या वतीनं विनंती आहे की आपण मंचावर यावं. 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 3 आहे. एक लेजंड क्रिकेटर आहे मनोज जाधव. सध्या 40+ मध्येही अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया 40+ ची स्पर्धा बदलापूरच्या मैदानावर सुरू आहे. आज संधी होती मलाही त्या स्पर्धेमध्ये मात्र शेड्यूल खूप जास्त बिझी आहे त्यामुळे जाता नाही आलं. मात्र 40+ ची स्पर्धा जी ऑल इंडियाची सुरू आहे सध्या बदलापूरला. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. तिथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एक चांगला कॅच कॅरी करतोय. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. खेळाडू बाद.
हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे वैभव पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. सलगचे 3 विकेट इथे जर मिळवल्या, 2 विकेट आल्यात आतापर्यंत. धर्मवीर आनंदिगे साहेबांचं हे गीत तुम्ही ऐकलं, ऊर्जा संचारचे हे गीत ऐकल्यानंतर, कारण सत्ता बदलतात, सत्तेसाठी इकडे तिकडे जाणारे लोकही मिळतात, मात्र आनंदिगे सारखं कोणी नव्हतं आणि कोणी नसेल. चार चेंडूचा खेळ झाला. चांगला चेंडू इथे जर आपल्याला पाहायला मिळतोय, टप्पा खाला आणि त्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये मॅचवर कुरघोडी करण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न असायला हवेत ते होत आहेत. रुपेश बाद झालाय. सुभाष तो मैदानामध्ये आउट होऊन 0 या धावसंख्येवर परतलाय. प्रियेश मैदानामध्ये आहे. चांगला बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर दर्जेदार चेंडू. प्रियेश पाटील याची बॅट त्या बॉलवर जाईल त्याआधी यष्टी उडली होती, विकेट मिळाली. माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. हस्कर यांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचं स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्थे करावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल जर आपण पाहिला तर अगदीच लाजवाब होता, काबिले तारीफ. यष्टी उद्ध्वस्त करणारा. ज्या ठिकाणावर तो चेंडू टाकायचा होता अगदी त्याच ठिकाणावर तो बॉल पडताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 आपण तिथे पाहिली. ओव्हर नंबर 2 विवेक आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. विवेक जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगली गोलंदाजी, साइड आर्म गोलंदाजी जी सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तहेलका मचवते आपण म्हणतो ना, अगदी तसं काम करते. साइड आर्मने जेही गोलंदाज सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काम करतायत ते सर्व गोलंदाज सध्या यशस्वी आहेत. आणि तालुक्यामधनं साइड आर्म गोलंदाजी ज्या खेळाडूमुळे खूप जास्त चर्चेला आली तो विवेक जाधव. इथे मला वाटतं हा डेड बॉल असेल, कारण रेडी नव्हता मुकेश. साइड आर्म गोलंदाज आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलतो. आणि विवेक जाधव डावकुरे हाताचे साइड आर्म गोलंदाज जे खूप कमी आहेत, आणि त्यामध्ये विवेक जाधव हे नाव तुम्ही घेऊ शकता, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, सुपर. माघारी परतावं लागेल. विकेटचं बदन. मुकेश त्याच्या पारीचा अंत. खेळाडू बाद. येतोय. काय चेंडू होता, अगदी यष्ट्यांच्या बरोबर. मिडल अँड ऑफच्या मधोमध हा बॉल यष्ट्यांवर लागला असता. रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. बघा पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. विवेक जाधव प्रचंड वेगानं हा बॉल पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन. आणि तिथे जर आपण पाहिलं तर महत्वाची ही विकेट मिळाली आहे. मुकेश रिव्हर्स खेळण्यामध्ये हातखंडा आहे या खेळाडूचा, मात्र इथे त्याच रिव्हर्सनं त्याचा घात केलाय. म्हणूनच म्हटलं जातं ना, रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार, जी कधी गोलंदाजाची मान कापेल आणि कधी फलंदाजाची ते सांगता येत नाही. त्याच रिव्हर्सनं यावेळेस बळी घेतलाय मुकेशचा. माघारी परततोय. विकेट मिळतीये. खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं विवेक जाधव आहे. चांगली गोलंदाजी करतोय. अगदी चॅनलमध्ये चेंडू त्याच्याकडनं पाहायला मिळाला. त्याच लाईनवर पुन्हा एकदा एक चांगला चेंडू खोलटप्प्याचा होता. आणि या ॲक्शन बरोबर जेव्हा यॉर्कर येतो ना, तो आणखी जास्त तिखट असतो जो नॉर्मल यॉर्करपेक्षा. साइड आर्म जेव्हा
यॉर्क होतो ना तेव्हा तो जास्त बाहेरून आत येतो, त्याला खेळणं थोडंसं कठीण जातं. जे सरळ हाताचे गोलंदाज आहेत त्यांच्यापेक्षा साईड आर्मचा गोलंदाज हा जास्त प्रभावी ठरतो यॉर्करमध्ये. विवेक जाधव चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 ही धावफलकावर आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरचा. यावेळेचा टप्पा त्यानंतर बॉल अतिरिक्त बाहेर. इथे पंच आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण प्रतिकार प्रेक्षकांना पाहायचा असतो. तो प्रतिकार कुठेतरी थोडासा मंदावलेला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक या बॉल खाली येईल आणि तिथे एक चांगला कॅच कॅरी होईल. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेट मिळेल. खेळाडू बाद. या टॉस करण्याकरता टीम युवी स्पोर्ट्स नारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओमसाई स्पोर्ट्स क्लब निंबवली दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्याकरता संपर्क साधायचा आहे. भावेश पाटील यांच्या शुभस्ते ही नाणेफेक आपण इथे करणार आहोत. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड करेल, रिटर्न करेल, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. या एक धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलंय फक्त 6 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. विवेक जाधव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ऑफस्टॉनच्या बाहेर एक चांगला चेंडू, ब्रह्मास्त्र आपण म्हणू शकतो, त्याचा वापर केला. ओव्हर समाप्त. टॉस कडे जातोय. चला युवी स्पोर्ट्स नारे संघ आपण टॉस करता यायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तो बॉलवर येईल तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. टॉस झालाय तिथे आणि टॉस जिंकलाय मला वाटतं युवी स्पोर्ट्स नारे या टीमनं. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता ओम साई स्पोर्ट्स निंबवलीला त्यांनी प्राचारण केलंय. यावेळेस तगडा तगडा प्रहार. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार 6.
पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा विकेट कीपर बॉलच्या खाली आणि तिथे कॅच केला जाईल. विकेट मिळतीये खेळाडू बाद. तीन चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 13 आहे. अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल. वन बाउन्स ओव्हर द रूप बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झाला 4. आक्रमण करावंच लागेल, पर्याय नाही. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताय. सुरुवातीला रन्स आलेला नाही, मात्र यावेळेस थोडेसे हात खोलताना फलंदाज पाहायला मिळतात. विशेषतः मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करत असताना फलंदाज सूरज जो मैदानामध्ये आलाय आणि मैदानामध्ये आल्यानंतर त्यानं आक्रमकता लगेचच दाखवायला सुरुवात केली आहे. क्रमांक 8 वर तो फलंदाजी करण्याकरता आलाय. मात्र नंबर्सनं मॅटर करत नाही, तुमच्या खेळानं मॅटर करतं आणि तुमचा तो चांगला खेळ मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. एक रन इथे धावफलकावर जोडली गेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पुसते येते 18 या आकड्यावर. पाच चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर जर धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस हा बॉल तिथे फुलर लेंथवर पिच झाला, त्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त झाली आहे. 3 षटकांचा खेळ झालाय, 3 षटकांचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 18. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर विवेक आलाय. इथे हा बॉल जमिनीलगत खेळला. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील केला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. जे अनुमान गांधरे संघाचं जर आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो सुधारित पाहायला मिळतोय. गरज आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेटमध्ये खेळताना तेव्हा महत्वाचं आहे तुमच्या टीमचं क्षेत्ररक्षण आणि इथे ते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथे फुलटॉस होता आणि त्याला यावेळेस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उडवलंय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ, त्यामध्ये एक विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता इन ॲट नंबर 9 सचिन जो फलंदाजी करण्याकरता आलाय.
इथे बॅटची कडा, तर नंतर फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट थर्डमॅन आपण ज्याला म्हणू शकतो. अगदी तिथनं जोपर्यंत बॉलला फील्ड केला, एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. प्रतिकार आता मंदावलाय, कारण मॅच थोडी थोडी करून दूर निघत चालली आहे. दूर निघून जाणाऱ्या या मॅचला जर वाचवणं शक्य झालं तर ते फक्त षटकारांनी, कारण 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जवळपास तुम्हाला 49 धावा या विजयाकरता लावायच्या आहेत. यावेळेस मात्र हा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन मधनं, एक सिंगल, फरक पडणार नाही इथे अजय हनुमान गांद्रे या टीमला. विवेक जाधव 4 बॉलमध्ये त्यानं रन्स खर्च केल्या 3. निखिल भोईर ज्यांनी पूर्वार्धामध्ये रन बनवल्या 31, चांगला परफॉर्म राहिला त्याचा. इथे एक चांगला कॅच, विकेट मिळेल. फिल्डिंगचा स्तर मी आधी म्हटलं ना की फिल्डिंगचा स्तर अगदी काबिले तारीफ आहे. म्हणजे ज्याबद्दल तुम्ही बोलू शकता किंवा ज्या फिल्डिंगच्या स्तराबद्दल तुम्ही दुसऱ्या टीमला जेव्हा फिल्डिंगबद्दल बोलाल तेव्हा त्यांची मिसाल तुम्ही देऊ शकता. अगदी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सध्या मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान गांद्रे संघाकडनं पाहायला मिळते. प्रत्येक कॅच अगदी प्रॉपर ज्या पद्धतीनं कलेक्ट करायला हवा त्या पद्धतीनं, फिल्डिंग करत असताना बॉलवर ज्या पद्धतीनं यायला हवं अगदी त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षक बॉलवर येताना पाहायला मिळाले. हे गरजेचं आहे. तुम्ही क्रिकेट खेळताना क्रिकेटमधले जे छोटे छोटे अंग आहेत, बारीक बारीक अंग आहेत, त्यावर काम केलं पाहिजे, तेव्हाच टीम मोठी होते. कुठलीही टीम 1-2 आठवड्यात किंवा एका महिन्यात एका वर्षात मोठी होत नाही. ती टीम मोठी होण्याकरता खूप सारी मेहनत तुम्हाला करावी लागते आणि ती मेहनत एका दुसऱ्या दिवसाची नसते, ती वर्षांची असते. एक 2-3 वर्ष तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं, खूप सारी मेहनत करावी लागते, पराभव ज्यांची चव चाखावी लागते. कारण पराभव हा नुसता पराभव नसतो, त्यामधनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं, त्यामधनं खूप सारा अनुभव तुमच्या पाठीशी येतो. हे सर्व केलं पाहिजे टीम्सनं. 4 ओव्हरचा खेळ समाप्तीला आला. या 4 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 21 आहे. निखिल भोईर आला यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता. एक बिग मॅच, यानंतर एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच नंबर 3 मध्ये एका बाजूनं असेल टीम ओमसाई निंबवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये युवी स्पोर्ट्स नारे सागर अँड टीम, जी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने सागर असतील. यावेळेस हा बॉल तिथे अगदी योग्य टप्प्यावर पडला निखिल भोईरचा आणि तदनंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून जात असताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करण्याकरता निखिल भोईरला ओळखलं जातं. इथे शेवटच्या षटकाकरता आलाय आणि शेवटच्या षटकाकरता येत असताना त्यानं पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर हाताळला. तिथे कमी गतीनं चेंज ऑफ द पेस इथे आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडंसं आपली बोटं सुद्धा रोल केली होती त्या बॉलवर. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती आणि जाऊन पोचती ती 22. फक्त औपचारिकता बाकी राहिली या मॅचला. आता जिंकणं शक्य नाही आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर करंट व्हॉइस आला होता, मात्र बॉलमध्ये जो टप्पा असायला हवा तो आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे बॉल वाईटच्या स्वरूपानं अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होते. करंट व्हॉइस हा 2 प्रकारे वापरला जातो गोलंदाजाकडनं. एक खूप जास्त एफर्ट करता आणि एक फलंदाजाला तिथे खेळताना त्याचं डबल माइंड व्हावं याकरता. कारण भरपूर गोलंदाज जे आहेत ते करंट व्हॉइसचा वापर कमी गतीने टाकलेल्या बॉलवर करतात आणि कमी गतीनं टाकलेल्या बॉलवर जेव्हा करंट व्हॉइस येतो ना तेव्हा फलंदाज खूप वेळा तो द्विधा मनस्थितीमध्ये जातो. तो एखादा फास्ट बॉल एक्सेप्ट करतो आणि तिथे अचानक कमी गतीने बॉल येतो. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय, फेकून दिला यावेळेस त्याला दूर सीमारेषेच्या पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 33. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूची जी औपचारिकता आहे ती औपचारिकता इथे निखिलला पूर्ण करावी लागेल.
यावेळेचा फटका पुन्हा एकदा चांगला आहे आणि तोही जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथे सीमारेषेची भ्रमंती करत असताना षटकार. धावसंख्या खूप मोठी धावफलकावर लागली. शेवटी मैदानामध्ये आल्यानंतर चांगला खेळ सुरुवात खूप संत गतीने झाली होती. 3 चेंडू निर्धाव निघाले होते आकाशच्या बॅटमधनं. मात्र त्यानंतर 2 षटकार त्यानं खेचले आणि त्या 2 षटकारांनी एक चांगली टोटल उभी राहिली. इथे विजयी होतीये टीम जय हनुमान गांधरे. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि ज्याचा खेळ या मॅच मध्ये खूप महत्वाचा राहिला, त्यानं सुरुवात अगदी योग्य तऱ्हेने करून दिली, तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. निखिल भोईर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. निखिल भोईर जे मॅन ऑफ द मॅच आहेत आणि त्यांना हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण त्यांचेच मित्र हसमुख पाटील यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण त्यांना इथे वितरित करू. निखिल भोईर या मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची जी जर्सी आहे ती तिथे वितरित केली जाईल. सध्या जर आपण पाहिलं तर अगदी खूप चांगल्या जर्सी